सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा विद्यार्थ्यांसाठी कठोर परिश्रमाचा असणार आहे. परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे अधिक लक्ष द्यावं लागणार आहे. तुमचा कोणाशीही वाद झाला असेल तर स्वतःवरती नियंत्रण ठेवा, अन्यथा नुकसान होईल. वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या तणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही कात्रीमध्ये सापडू शकता. त्यामुळे थोडी काळजी घ्या, परंतु आज जास्त ताण घेऊ नका. कुटुंबासोबत तुम्ही आज मस्त मजेत वेळ घालवाल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी तुम्ही व्यस्त राहाल. तुमच्या प्रेम जीवनासाठी तुम्हाला वेळ काढावा लागेल, त्यामुळे तुमचा जोडीदार जो आहे तो आनंदी राहील. तुम्हाला एक चांगली बातमी दिवसभरामध्ये ऐकायला मिळेल. कामाच्या ठिकाणी काळजी घ्यावी लागेल, अन्यथा नुकसान होईल. गुंतवणूक केल्यानं भविष्यामध्ये मोठा फायदा होईल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यावं लागेल, तरच परीक्षेमध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. व्यवसायामध्ये काही नवीन तंत्राचा तुम्हाला अवलंब करावा लागेल, ज्यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला फायदा होईल. आज महत्त्वाची माहिती मिळेल. वडिलांच्या या तब्येतीची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसायामध्ये नवीन योजना आखल्यानं तुम्हाला चांगला नफा मिळेल. महत्त्वाचं काम करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही हे लक्षात ठेवा. कुटुंबातील विरोधकांपासून तुम्हाला सावध राहावं लागेल, नाहीतर घात होऊ शकतो. सामाजिक कार्यामध्ये तुम्ही आज वेळ घालवाल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसायासाठी कोणतीही नवीन कल्पना सुचल्यास आज तिचा पाठपुरावा करा. भविष्यामध्ये याचा खूप मोठा फायदा तुम्हाला होणार आहे. नातेवाईकांशी मतभेद सोडवण्यासाठी आजचा काळ उत्तम आहे. मित्रांना भेटल्यानं तुम्हाला फायदा होईल. कुटुंबामध्ये वाद निर्माण होईल. तुम्ही आज बोलण्यामध्ये गोडवा ठेवा. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा फार व्यस्त राहील. मनापासून केलेलं काम आज तुमच्यासाठी चांगलं ठरेल. यामुळे तुम्ही आनंदी असाल. आज जुन्या समस्या संपुष्टामध्ये येतील, त्यामुळे तुम्हाला मोकळं वाटेल. आजचा दिवस व्यवसायामध्ये प्रामाणिकपणे काम करण्याचा असेल. व्यवसायातील प्रवास हा फायदेशीर ठरेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत सावध राहावं लागेल. नोकरीमध्ये टीम वर्क करण्याची संधी आज तुम्हाला मिळेल, ज्यामुळे तुमचे सहकारी खुश होतील. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी ही वेळ अनुकूल नाही, त्यामुळे कमीत कमी 1 महिना तरी कुठलाही नवीन व्यवसाय या राशीच्या लोकांनी सुरू करू नये. तुमच्या प्रेमजीवनामध्ये मात्र बहर येईल. तुमचा जोडीदार तुमच्यासोबत प्रचंड आनंदी राहील. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा आणि नमस्कार करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसायामध्ये आज तुम्हाला चांगला नफा मिळेल. तुमचे शत्रू जे आहेत तर ते आज जास्त प्रबळ होतील. राजकीय क्षेत्रामध्ये जर तुम्ही काम करत असाल तर तुमच्या प्रगतीचे संकेत मिळत आहेत. एखाद्या शुभ कार्यक्रमाला तुम्ही जाल, ज्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रभावशाली लोकांना भेटाल, ज्यांचा भविष्यामध्ये तुम्हाला फारच चांगला इम्पॅक्ट तुमच्या आयुष्यामध्ये पाहायला मिळेल. तुम्ही आज कामातील चिंता कमी कराल. आज नशीब 82% तुमच्या बाजून राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्र नामाचं पठण करा. आता पुढची रास
धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कामानिमित्त बाहेर जावं लागेल, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. नोकरी आणि व्यवसायामध्ये सहकाऱ्यांशी वाद घालू नका, अन्यथा ते तुम्हाला अडचणीमध्ये सापडवण्याचा किंवा मग कुठेतरी अडकवण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. वैवाहिक जीवनासाठी काळ चांगला राहील. तुमच्या बायकोकडनं तुम्हाला संपूर्ण सहकार्य मिळेल. अनुभवी लोकांचा सल्ला घेतल्यानं आज तुम्हाला व्यवसायामध्ये चांगला फायदा होईल. आईच्या आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. आज वडिलांना डोळ्यांचा त्रास होईल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूची आराधना करा. आता पुढचे रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्यावरती कामाचा जास्ती अतिरिक्त ताण राहील, परंतु कोणतंही काम करण्याआधी विचार करा. तुमच्या कुटुंबामध्ये मतभेद होऊ शकतात. बोलण्यावरती नियंत्रण ठेवा. कामाची परिस्थिती चांगली राहील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. जोडीदारासाठी तुम्ही आज भेटवस्तू खरेदी कराल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा खर्चानं भरलेला राहील. खास मित्रासाठी भेटवस्तू तुम्ही खरेदी कराल. पैसे जपून खर्च करा, अन्यथा तुमची आर्थिक स्थिती खराब होईल. सहकारी कर्मचाऱ्यांसोबत कामाच्या ठिकाणी शत्रू प्रबळ होतील. अनुभवी व्यक्तींशी बोलल्यानं व्यवसायाला गती मिळेल. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री मंत्राचा जाप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवाल. कुटुंबातील सदस्य हे आज तुमच्यामुळे आनंदी राहतील. आज तुमचा थोडा अनावश्यक खर्च वाढेल, त्यामुळे थोडंसं सावध तुम्हाला मात्र राहावं लागेल. परंतु आज तुम्ही चांगले आनंदी राहाल. तुमची जी काही रखडलेली सरकारी कामं असतील तर ती आज पूर्ण होतील आणि सरकारी कामांमध्ये तुमचाच विजय होईल हे लक्षात ठेवा. आज तुम्ही मुलांच्या भविष्याबद्दल चिंतेमध्ये राहाल, परंतु जास्त चिंता करण्याची अजिबात गरज नाही. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तळ्यातल्या माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. मी ईश्वरचरणी श्री गणेशाचरणी एवढीच प्रार्थना करेन की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगले नक्कीच घडावं आणि ते घडेल. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.